ही घटना आहे 11 वर्षाच्या मुलीची आणि तिच्या चुलत्याची. मुलीला अंगावरती लाल चट्टे येत आहेत म्हणून चुलता तिला दवाखान्यात घेऊन जाणार होता. मुलगी आणि तिचा चुलता सकाळची बस पकडून प्रयागराज या शहरात जातात, जिथे की खूप मोठा कुंभमेळा भरलेला असतो. खूप प्रचंड गर्दी असते. बसस्टँडवर उतरून मुलगी आणि तिचा चुलता पायी चालत होते. प्रचंड गर्दी असल्यामुळे रिक्षा किंवा मोटारगाडी तिथे जात नव्हती. खूप मोठी गर्दी असल्यामुळे वाट काढत मुलगी आणि तिचा चुलता दवाखान्याच्या दिशेने वाटचाल करत होते. चालता चालता मुलीची नजर एका वस्तूवर पडली. ती तिला हवीशी वाटली आणि नजर चुकीने ती त्या दुकानात गेली आणि दुकानदाराला विचारलं, ती वस्तू कितीला आहे? दुकानदाराने लगेच सांगितलं, ती वस्तू 100 रुपयाला आहे. परंतु मुलीच्या लगेच लक्षात आलं की आपल्याजवळ तर एकही रुपया नाही आणि मुलीला आपल्या चुलत्याची आठवण आली आणि ती चुलत्याला पाहायला लागली. मुलगी दुकानात जाण्याचा आणि चुलता पुढे चालत जाण्याचा फक्त 30 सेकंदाचा वेळ होता. ती मुलगी आपल्या चुलत्याला पाहत होती, परंतु गर्दीच एवढी प्रचंड होती की सर्वच माणसे सारखेच दिसत होते. 30 सेकंदानंतर चुलत्यानेही मागे वळून पाहिले. त्याच्याही लक्षात आलं की आपली मुलगी आपल्याबरोबर नाही आहे. आता ती मुलगीही पाहत होती, पुढे जात होती. तिचा चुलता तिला पाहण्यासाठी पाठीमागे येत होता. मुलगी पुढे जात होती, चुलता पाठीमागे येत होता. आता दोघेही विरुद्ध दिशेने जात होते. गर्दी एवढी प्रचंड होती की आता ते दोघे एकमेकांना भेटणं अशक्य होतं. मुलगी आता खूप घाबरली होती. आपलं कोणीच दिसत नव्हतं. ती रोडू लागली, पण एवढ्या गर्दीत तिच्याकडे लक्ष कोण देते? मुलगी रडत होती, पुढे जात होती. ती चालून खूप थकून गेली होती. तिला काहीच सुचत नव्हतं. थोडीशी जागा पाहून ती एका ठिकाणी बसली. त्या रडणाऱ्या डोळ्यांनी ती आपल्या चुलत्याला पाहत होती. तेवढ्यातच एका पाखंडी बाबाची नजर त्या मुलीवर पडली. तिला एकटीला पाहून बाबा तिच्याजवळ गेला. मुलगी त्या बाबाला घाबरून तिथून उठली आणि पुढे चालायला लागली. पाखंडी बाबा तिच्या पाठीमागे जायला निघाला. मुलगी खूप घाबरली होती. तिला काहीच सुचत नव्हतं. पाखंडी बाबाने पुढे जाऊन मुलीच्या हाताला धरलं आणि तो तिला आपल्या सोबत घेऊन जाऊ लागला. मुलगी एवढी घाबरली होती की तिच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता. तिकडे मुलीचा चुलता मुलीच्या नावाने हाक मारत होता. एवढ्या गर्दीत तो काहीच करू शकत नव्हता. माझी मुलगी कुणाबरोबर असेल, कुठं असेल, कशी असेल, असे अनेक विचार त्याच्या मनात येत होते. तिकडे तो पाखंडी बाबा त्या मुलीच्या हाताला धरून घेऊन जात होता. मुलगी रडत होती. मुलीने आपल्या घाबरलेल्या आवाजात बाबाला बोलली की मला माझ्या घरी जायचंय. बाबा रागीट आवाजात म्हणाला, हे बघ आता तू कुठेच जायचं नाही, आता फक्त माझ्याबरोबर यायचं. एवढे बोलून आपल्या कमरेची बंदूक मुलीला दाखवली. आता रडली किंवा बोललीस तर इथेच मारीन. मुलगी आता फक्त बाबाबरोबर चालत होती. इकडे मुलीचा चुलता पार निराश होऊन गेला होता. त्याने आता आपल्या घरी फोन लावला आणि विचारलं की दीदी घरी आली का? घरचे नाही म्हणाले. दीदी माझ्याबरोबर नाही आहे हे त्याने आपल्या घरी सांगितले. ती कुंभमेळ्यात हरवली हेही त्याने आपल्या घरी सांगितले. घरचेही आता खूप काळजी करू लागले. तिकडे बाबाने तिला अशा ठिकाणी नेले की जिथं गर्दी नाही आणि दोघेही एका ठिकाणी बसले. बाबाने त्या मुलीला अगोदरच बंदुकीचा दाग दाखवून असे सांगण्यात आले की तुला कोणी जर विचारलं तर तू माझ्याबरोबर आहे असं सांग. तुला कोणी हेही विचारलं की तुला घरी जायचं आहे का तर नाही म्हणून सांगायचं, हेही बाबांना सांगितलं. मुलगी रडत होती म्हणून पाखंडी बाबा म्हणाला, मी तुला काही खायला आणतो, तू इथंच बस. त्या पाखंडी बाबाने खायला आणले आणि ते मुलीला दिले. तिथेच काही अंतरावर एक पत्रकार आणि त्याच्यासोबत असलेल्या कॅमेरामॅन हे तिथे जेवत होते. तेवढ्यात त्या पत्रकाराची नजर त्या मुलीवर पडली
आणि तो जेवत असताना त्या मुलीचं निरीक्षण करत होता. त्याच्या मनात आले की ही मुलगी का रडत असावी. पत्रकार खूप हुशार होता. बाबाकडे आणि मुलीकडे पाहून त्याला काहीसा डाऊट आला. पत्रकाराचे जेवण झाले आणि तो त्या मुलीजवळ गेला आणि मुलीला विचारलं, का का बाळा, तू का रडतेस? तुझं नाव काय आहे? मुलगी काहीही सांगण्यास पात्र नव्हती, कारण ती घाबरलेलीच तेवढी होती. तिच्या तोंडून एकही शब्द फुटत नव्हता. पत्रकाराने परत मुलीला विचारले, बाळा, तुझं नाव काय आहे? तू अशी रडतेस का? तू कुठून आलीस? पत्रकाराने एवढे प्रश्न विचारल्यावर पाखंडी बाबा लगेच बोलला की ही माझ्याबरोबर आहे. माझी सेवा करण्यासाठी तिला मी आणलेलं आहे. पत्रकाराने त्या मुलीला बरेच प्रश्न विचारल्यानंतर मुलगी आता हळूहळू बोलायला सुरुवात करू लागली, पण बोलता बोलताच घाबरायची. त्या पत्रकाराला पक्का संशय आला, हा बाबा पाखंडी आहे. पत्रकाराने बाबालाही काही प्रश्न विचारले. पत्रकाराने आता त्या पाखंडी महाराजाला विचारण्यास सुरुवात केली, महाराज, तुमचे नाव काय? महाराज म्हणतात, संजय गिरी. महाराज, तुम्ही कोणत्या गावचे? महाराज म्हटले, मी इथलाच. पत्रकाराने थोड्या वरच्या आवाजात विचारले की इथलाच, पण जन्मगाव कोणतं तुमचं महाराज? महाराज नंतर ततम करू लागला. पत्रकाराला अजूनच शेक आला. पत्रकाराने विचारले, या मुलीचा आणि तुमचा संपर्क कसा झाला? पाखंडी महाराज म्हणाला, शी मुलगी मला कुंभमेळ्यात एकटीच भेटली. पत्रकाराने विचारले, या मुलीची जिम्मेदारी कोण घेईल? पाखंडी महाराज म्हणाला, मी या मुलीची सेवापाणी करील, या मुलीला माझ्याकडेच ठेवून घेईल. पत्रकाराने विचारले, अशी कशी मुलगी तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकता? महाराज म्हणाला, तिचं मन असेल तर ती माझ्याकडे राहील, नाहीतर ती तिच्या घरी जाऊ शकते. इथेच पत्रकाराने आपले बोलणे थांबवले आणि पोलिसांना कॉन्टॅक्ट केला. पोलीस लगेच घटनास्थळी आले. पत्रकाराने सर्व घटनाक्रम पोलिसांना सांगितला. नंतर पोलीस त्या पाखंडी महाराजाला आणि त्या मुलीला घेऊन पोलीस ठाण्यात गेले. पोलिसांनी मुलीची चांगली चौकशी केल्याच्या नंतर मुलीने आपल्या चुलत्याचा नंबर पोलिसांना दिला. पोलिसांनी तिच्या चुलत्याला फोन लावला आणि असं सांगितलं की तुमची मुलगी इथे आहे, तुम्ही येऊन नक्की खात्री करून घेऊन जा. चुलत्याला खूप आनंद झाला. त्याच्या आनंदाला पारावरच उरला नाही. तो घाईघाई त्या पोलीस स्टेशनमध्ये गेला. चुलत्याने मुलीला पाहिले आणि मुलीने चुलत्याला पाहिले. दोघांच्याही डोळ्यात आनंद अश्रू आले. तो आनंद आभाळापेक्षाही मोठा होता. घाईघाईने उठून चुलत्याला मिठी मारली. अशा तऱ्हेने मुलगी आणि चुलता एकत्र परत भेटले. कृपया करून आपल्या मुलांना गर्दीच्या ठिकाणी हात सोडू नका, इकडे तिकडे जाऊ देऊ नका, कारण अशी अवस्था झाल्यास कधी काय होईल हे सांगता येत नाही. चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा.